बघाय ना, म्हणजे मी आता तुला बोट दाखवतो. हा बघा असा ना, एवढा आकार थोडासा गणपती सारखा वाटतो, म्हणजे थोडासा असा अस्पष्ट आकार दिसतोय. पण आहे आकार आहे तिकडे गणपतीचा, बरोबर. हा आकार आहे त्याच्यात गणपती सारखा किंवा मूर्ती सारखा आकार दिसतो. आणि वरती शिवलिंग, बरोबर. नमस्कार, मी संदेश सोळंके, लाईव्ह पॉड कोकण युट्यूब चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आता आपण चाललोय एक ऐतिहासिक असं मंदिर बघायला. आणि हे ऐतिहासिक एवढ्यासाठीच आहे कारण त्या ठिकाणी जे शिवलिंग आहे ना, ते काचामध्ये, म्हणजे आपल्या जांभ्या दगडाच्या काचामध्ये कोरलेलं आहे. आणि खूप पुरातन आहे ते, म्हणजे त्या म्हणजे तिथल्या लोकांना माहिती नाही नेमकं किती वर्षापूर्वीचं आहे, पण माझ्या माहितीप्रमाणे ते हजारो वर्ष पुरातन निश्चित असावं. असं ऐतिहासिक मंदिर बघायला आपण चाललोय ओझरम या गावी. ओझरम तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग येथील. म्हणजे या मंदिरावरून त्या वाडीला नाव पडलंय गोसावेश्वर वाडी. आणि या गोसावेश्वर वाडीमध्ये आपण चाललोय आणि त्या ठिकाणी गोसावेश्वर मंदिर आहे. आणि या मंदिरामध्ये शिवलिंग आहे आणि म्हणजे काचामध्ये कोरलेलं असल्यामुळे ते पुरातन आहे. आणि कशा प्रकारे शिवलिंग आहे ते बघूया. आणि वरती बघा पाऊस जोरदार येणार आहे, पण आपण तरी पण जाणार आहोत, बघूया. कारण आता पावसाचा माहोलच आहे जोरदार. पण या पावसाळी वातावरणात आपण या मंदिरात जाऊन आपण शिवशंकराचं दर्शन घेऊया आणि गोसावेश्वराचं दर्शन घेऊया. तर आता मी चाललोय ओझरमला. ओझरम तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग येथील गोसावेश्वर वाडीमध्ये. आणि आता आपण आलोय गोसावेश्वर वाडी, म्हणजे जुनी फौजदार वाडी होती ना. आणि आता किती 3 वाडी झाली. आनंदवाडी हा आणि भंडारवाडी, आता वाडी लावतात. हा. आणि आपल्या बरोबर आता रघुनाथ तावडे आहेत. आणि हे गोसावेश्वर मंदिर ना, त्याच्यावर माहिती घेऊया आता. इकडे आता 3 वाड्या झाल्या, म्हणजे इकडच्या 7 घरांची वेगळी वाडी. ह्या वाडीचं नाव काय बोलला तुम्ही? भंडारवाडी. आणि ही आता मंदिर आहे ते गोसावेश्वर वाडी. आता आम्ही एकच लावतो. ओके. भंडारवाडी आणि आनंदवाडी ना, हा ते गोसावेश्वरवाडी म्हणून मंदिर लावलं. ओके. म्हणजे सगळ्यांची 7 घरा हा आणि हे आमची 7 घरा, हा असं करून हे मंदिर बांधलं. ओके. म्हणजे ते जंगल होतं पुरं जंगल होतं ना. पुरं हे दिसायचं नाही. हा 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 शंकराचा हे आहे ना, हा ते दिसायचं नाही. हा हा ते आम्ही लांबून बत्ती लावायची ओके. सगळे. मग केव्हा बांधलं मंदिर हे? हे आता जवळ 97ला बांधलं. 97ला बांधलं. ओके. आणि पहिल्यापासून म्हणजे स्वयंभू पाषाण आहे ना कोरलेलं, असं म्हणतात. म्हणजे तो कोरी दिसायचंच नाही. हा वर सगळं झाडी बिडी सगळं काय, म्हणजे ओपन होतंय पूर्ण, उघडा होता ना, उघड्यावरती होतं. उघड्यावर. मंदिर तुम्ही केव्हा बोलला? 91ला. आपल्या 91 नाही ना, मग 87ला. 87ला. ओके. 87ला त्यांनी मंदिर बांधलं. आणि बघा हे आहे शिवलिंग. हा. आणि इकडे मग आजूबाजूला पण असे पाषाणच होतं पूर्ण? नाही काय एवढंच पाषाण आहे फक्त. एवढंच होतं. ते काय झालं, ते हुरवीच होते. हा तेवढ्या ह्याचा फोटो दिसला गणपतीचा. हे बघा. हा 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 खाली दिसतो ना तुम्हाला आकार. हा गणपतीचा आकार आहे थोडासा. गणपतीचा आकार दिसला. तर एकाने काय सांगितलं, उरवू नको, नाही तर पुरं उरवायचं होतं ते. ओके. एवढं उंच करणार होता तुम्ही? म्हणजे या उंचीचं मंदिर बांधणार होता, पण हे गणपती दिसलं इकडे. गणपती दिसलो इथे बघाय ना, म्हणजे मी आता तुला बोट दाखवतो. हा बघा असा ना, एवढा आकार थोडासा गणपती सारखा वाटतो, म्हणजे थोडासा असा अस्पष्ट आकार दिसतोय. पण आहे आकार आहे तिकडे गणपतीचा, बरोबर. हा आकार आहे त्याच्यात गणपती सारखा किंवा मूर्ती सारखा आकार दिसतो. आणि वरती शिवलिंग, बरोबर. आणि किती वर्षापूर्वीच असेल तुमच्या माहितीप्रमाणे? काय हे शिवलिंग किती वर्ष? खूप पूर्वी ना, भयंकर पूर्वी, बरोबर. हजारो वर्ष पांडवांनी हे केलेलं ना. हे चोराचा बांध वगैरे कसं म्हणतात. हा ओझरम गावात म्हणजे चोराचा बांध एक जुनी म्हणजे पाऊल कोण आहे आपल्याकडे दाखवली. हा बरोबर. चोराचा बांध आपण आपल्या घरच्या व्हिडिओमध्ये बघितलाय. आणि ते पण म्हणजे पुरातन बांध आहे, नदीला बांधलेला. आणि ही सुद्धा त्याच काळातली घटना असणार नाही. आणि तुमच्या माहितीत काय आहे, म्हणजे याच्याबद्दल माहिती काय या मंदिराबद्दल? गोसावेश्वर मठ कशाला म्हणतात? मठ म्हणतात ना, गोसावेश्वर मठ की मंदिर? नाही, मंदिर आम्ही म्हणतो गोसावेश्वर. ओके. म्हणजे याचं नाव गोसावेश्वर. तिकडे पण आहे, कुठे चोराचा बांध आहे ना, तिथे तळीवाडे आहे बघा. हा तिथे पण आहे. ते काय म्हणत, ते इकडे आणलं, तिकडून इकडे आणलं होते त्या लोकांची. कोण उचलून कोण आणलं नाही. एवढा मोठा दगड कसा आणला? बरोबर. एवढं मोठं ते काय म्हणतात, आमचं मंदिर आहे ते. पण या मंदिराबद्दल तुमच्याकडे माहिती का? म्हणजे इतिहास काय मंदिराचा तुमच्या माहितीप्रमाणे? इतिहास काय माहिती तुमच्यामध्ये? काय नाही, ही अशी राय होती भवारी सगळं. ऐकलंस का? एक म्हातारा होतं बेलजियम म्हणून, ऐकलं. त्याने ते बसान बेनलं, ऐकलं.
त्याच्यानंतर ते दिवाबत्ती लावायला जागृत आहे दिवसात. बरोबर. मी मुंबईवरून आलो होतो. ऐकलं कधी पाडव्याला गुढीपाडव्याला गुढी तेव्हा माघारीन काय बोलू बैल 4 दिवस आमचा पाडा नाही आहे काय. तर मी तिथे गुढीला गाराणं घातला. पाडा कुठे असेल तू येऊन दे काय मी तुला बत्ती लावेन पाडव्या दिवशी. ओके. आणि झोपलो आणि 4 वाजता उठलो आम्ही. 4 वाजता उठलो माघारी चहा बी घेतली आणि म्हटलं तू ह्या नाही हे आता तुम्ही आलात ते वाटेल. ओके. मी काढून येतो तेवढ्यात ते काजरा म्हणून काजरा आहे तिथे. ओके. आमच्या घराजवळ तिथे बैल उभा ऑटोमॅटिक म्हणजे तुमच्या मनातली इच्छा पूर्ण आली. असं बरोबर बरोबर. त्यापासून मी पण मानतो. ओके. पूर्वी पण मानायचो पण तुम्हाला ते अनुभव मला अनुभव आला. म्हणजे तो बैल किती दिवस म्हणजे गायब होता? किती दिवस गायब होता? 4-5 दिवस बैल गायब होता. म्हणजे तुम्ही आलात नाही 4-5 दिवसांनी बरोबर तुम्ही गारणं केल्यानंतर थोड्या वेळात तो दिसला बाबा. ओके. मी तुला त्यामुळे तुम्हाला वाटलं की म्हणजे गारणं पोहोचलं. संध्याकाळी बत्ती लावली. बरोबर. पाडा कुठे गेलाय मोठा पाडा होता तो मशीन बरोबर तिकडे म्हणजे आता बुद्धवाडी म्हणतात ना तिकडे काहीतरी होतं जंगलात काहीतरी असणार. बरोबर. आणि या मंदिरात कार्यक्रम काय काय असतात? काय 5 मेला काय पूजा बांधतो. पूजा करतो. पूजा म्हणून बांधतो पण आणि ते उजवलं नाही तसं बघितलं 5 फट हे करून ना म्हणजे असं हे केलं नाही. म्हणजे ते म्हणजे कारण ते पहिल्यापासून असल्यामुळे तुम्ही ते हे नाही केलं म्हणजे बाकीचे कुठचे विधी झाले नाहीत. आणि हे म्हणजे तुम्हाला अगोदर म्हणजे पूर्वीची लोक काय सांगायची इकडे हे शिवलिंग आहे म्हणून? हो गोसाईचं मंदिर आहे पूर्वीपासून. गोसावी नाही गोसावी म्हणजे व्यक्तीचं नाव आहे की त्या म्हणजे कसं ते गोसावेश्वर म्हणजे काय तेच विचारतो म्हणजे काय आम्हाला कळत नाही. ओके. तुम्हालाच नेमकं माहिती नाही म्हणजे म्हणून गोसावी म्हणजे गोसावी नावाचे कोण व्यक्ती होत्या की कसं काय होतं आणि तो की ते फिरणारे लोक गोसावी मध्ये तसं काय प्रकार होता मंदिर म्हणून आम्ही असं बांधलं ते. पण 5 गोसावी आणून ऐकलंस का ते हे करायला हे नाही. ओके. आणि मेजॉरिटी कमी. बरोबर. म्हणजे किती टोटल घरं किती इकडे? ही 7 घरं म्हणजे मिडबावकरांची 3 बिरजांची 3 आणि एक सावण म्हणून आहे. इकडे 3 सावण 2 तावडे आणि 2 राणे. एक राणे येतच नाही इकडे. ओके. म्हणजे आता जुनी तुमची फौजदारवाडी आता तुमचे म्हणजे वेगवेगळे झाले. आमचा म्हणजे फौजदारवाडी पासून भांडारवाडी भजन वगैरे आमचं एकच. ओके. गावात जर सप्त्याला किंवा कशाला जायचं असेल भजन आमचं एकच असायचं. इथे 32 गाव घाबरायचे. ओके. आता तुम्ही गोसावेश्वरवाडी की गोसावीवाडी कसं नाव ठेवलं? गोसावेश्वरवाडी. ओके. तर हे मस्त मंदिर आहे. आणि हे सगळे तुम्ही म्हणजे वाडीतले ग्रामस्थ आणि गावातले ग्रामस्थांनी मिळून हे केलं ना पूर्ण? नाही गावाचं नाही फक्त वाडीनेच केलं. वाडीच म्हणजे तुमच्या इथले त्यांना बोलवतो आम्ही पटेल वगैरे मानकरी आहेत ना गावातले त्यांना कार्यक्रमाला आम्ही बोलवतो. पण हे म्हणजे वैयक्तिक वाडीच आहे. आता हे शिवलिंग आहे ते कोरीव आहे म्हणजे ते पुरातन आहे एवढं तर नक्कीच आहे. आणि इकडे अजून काय कोरलेला मिळेल म्हणजे आजूबाजूला अवशेष आहे काय म्हणजे असे आजूबाजूला कुठे तुम्ही काढलं बरोबर. आणि म्हणजे उंचावर इकडे डोंगर आहे फक्त. आणि ही इकडे वाट आहे ती पहिल्यापासून आहे काय कोरलेली इथली समोरची? इकडे काहीतरी कोरीव दिसतं हे काचा कोरलेलं दिसतं पहिल्या तुम्ही कोरलेलं आहे ते? आम्ही बसायला वगैरे तुमच्या काळात दगडच होता तो बसायला म्हणून आम्ही पिकावाने काढून हे केलं. नाही माझा प्रश्न एवढाच आहे कारण हे आता नवीन मंदिर आहे ना मग एवढं शिवलिंग कोरलेलं फक्त पहिल्यापासून इकडे होतं बाकी आजूबाजूला काय नव्हतं. आणि आजूबाजूला राय होती म्हणजे राय पूर्ण. इकडे मागे पण असे दगड बिगड आहेत थोडे पण त्याची परत खाली आहे बघा दगड. ते बघा आजूबाजूला असे मोठमोठे पाषाण आहेत इकडे. आणि फक्त या ठिकाणी कोरीव म्हणजे हे ऐतिहासिक एवढं नक्कीच कारण जुन्या काळात कोणतरी ते कोरून ठेवलं. आता किती आम्ही बांधले त्यांचे तळीवाड कारजा म्हणत तिकडे पण तिकडे सड्यावर त्यांच्या गोसाईश्वराचा बांध आहे ना त्याच्यावर पटार म्हणून आहे. मग तिकडे वेगळं मग तिकडे पण असंच कोरलेलं आहे? तिकडे पण असंच कोरलेलं आहे. ओके. म्हणजे त्यांनी काय त्याची हे केलेली नाही म्हणजे ते जंगलात आहे काय केलेली नाही. जंगलात आहे ते पूर्ण जंगलात. हे तुमच्या वाडीत असल्यामुळे तुम्ही थोडंफार हे केलं. काय करूया आपल्याकडे मंदिर नाही सगळे वाडीमध्ये मंदिर आहे. बरोबर. आपले हे आहे हे गोसाईचे मंदिर म्हणून आम्ही ती पूजा बांधतो. ओके. 5 मेला ना. आणि वाडीचा कार्यक्रम असतो आणि पूर्ण गावाले येतात. गावाले सगळे किंवा भजना वगैरे असतात. अशा प्रकारे या मंदिराबद्दल आताची माहिती आहे. आणि मी आलो याचं कारण काय की कोरीव आहे बघा हे कोरलेलं आहे म्हणजे वरचा आकार पिंडीचा आहे
आणि साईडला पण म्हणजे असं पिंडीसारखा आकार आहे, साईडला पण आहे आणि खाली काय काय कोरीव दिसतं पण ती झीज झाली म्हणजे जांबा दगड असल्यामुळे थोडी झीज झाली आहे. पण हे जुनं काहीतरी पुरातनच आहे नक्कीच. आणि याच्या खाली पण दगड होता का म्हणजे याच्या खाली केवढा दगड आहे? खूप भरपूर आहे तिकडे. म्हणजे तुम्ही हे भुवराव किती हे केलं म्हणजे पहिल्यांदा किती खोल होता बरोबर का मी म्हणजे अजून 5-6 फूट खाली दगड आहे? ओके म्हणजे हे आता दिसतोय तो 4-5 फूट दगड आहे, त्याच्या खाली 5-6 फूट दगड असा होता पहिल्यापासून म्हणजे मोठं पाषाण होते. बापरे. अजून खाली ना जवळजवळ म्हणजे कमरभर खाली आहे. हा मग ते तुम्ही आता फक्त बांधताना ते हे केलं बांधताना तेवढं हे करून आणि हे पण ते म्हणजे अजून वरती बांधणार होते पण इकडे तो आकार दिसला त्यामुळे थांबले. हा जो गणपतीचा ही माती घेऊन आम्ही म्हणून त्यांनी तेवढा आकार ठेवून हा बरोबर. हा नाहीतर ते पिंडीपर्यंत बांधणार होते, इथपर्यंत बांधणार होते उंच, पण ते त्यांनी शिल्लक ठेवलं तेवढं. पण वैशिष्ट्यपूर्ण असं मंदिर आहे, सुंदर. आणि आता म्हणजे तुम्ही सांगितली माहिती त्या माहितीप्रमाणे गोसावेश्वर असंच नाव आहे मंदिराचं, बरोबर ना? हा म्हणजे सध्याच्या माहितीत. बाकी याच्याबद्दल अजून काही माहिती नाही, फक्त यांच्या माहितीप्रमाणे गोसावेश्वर आणि पुरातन मंदिर आहे आणि पुरातन पाषाण आहे. मंदिर यांनी बांधलंय पण पाषाण पुरातन होतं, इकडे राय होती. आता तुम्हाला आजूबाजूचा परिसर पण दाखवतो. आजूबाजूला जोरदार जंगल आहे बघा आणि मी येताना पूर्ण जंगल सफारी झाली पाहिजे कारण ही वाडी पूर्ण तुमच्या वाडीला आजूबाजूला चारी बाजूने जंगल ना वाडीत पूर्ण. चारी बाजूला आता कोण काय एक पहिलं बेने होते सगळे. हा 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 ऐकलं हा आता कोण कवळा वगैरे तोडत नाही. हा बरोबर, बाकीची कामं सगळी बंद झाल्यामुळे. इकडे हे वाडोंगरी सरळ दिसायची. चांभार डोंगरी म्हणतो वरती कातळा सगळं. ओके. हा आता सगळं जंगल झालं, आता कोण म्हणजे गुरं नाही काय ना त्याच्यामुळे सगळं काय नाही. हा त्यामुळे सगळीकडे गुरं होती ऐकलं. हा तुम्ही काढली. हा ओके. खाली माळ दिसला तुम्हाला ना. हा बरोबर. हा तिथे मी गुरा घेऊन जायचो. बरोबर. नाही तुम्ही मागच्या कार्यक्रमात मला बोलला होता इकडे कोरीव आहे ना, म्हणून मी बघायला आलो. म्हटलं नेमकं काय कोरीव आहे ते बघूया, कारण कोरीव आहे म्हणजे ऐतिहासिक आहे आणि मला वाटतं 1001 वर्षापूर्वीचं नक्की असतं, त्याच्यापेक्षा जास्त. हा पांडवकालीन. तुमच्या माहिती पांडवकालीन, पण माझ्या माहिती ते कमीत कमी 1000 वर्ष. कोणी केलेलं बरोबर. अगोदरची पूर्वीची जी वसाहत होती त्यांनी केली. पूर्वी शिलाहार राजवंशनी होता, म्हणजे तो शिलाहार राजवंशाच्या काळातलं काहीतरी असावं, कारण कोरीव आहे आणि अशा कोरीव गोष्टी त्या काळात जास्त असायच्या. आणि आता तुम्ही पांडवकालीनच म्हणताय ना, तुमच्या माहितीप्रमाणे पांडवकालीन. ओके. आणि काय म्हणताय असं काय असे शिवलिंग? असं शिवलिंग कुठे गावामध्ये नाही. नाही पूर्ण उजरम मध्ये नाही ना कोरीव. ते लोक म्हणतात पण आपण काय तिकडे गेलो नाही बघायला. मी नक्की जाईन नक्की तिकडे. पण ते जंगलात आहे का ते? हो ते पाटार आहे. पाटार म्हणजे बघ पावसानंतर थोडं गेलं पाहिजे तिकडे. नाही पण पावसात जायला हरकत नाही, पण ते कोणाला माहिती तेडीवरच गेलात तुम्ही. हा तर तिकडे माहिती घ्या. पटेल म्हणून आहे ना. हा मग नक्की जाईन तिकडे नेक्स्ट टाइम. पटेल म्हणून. हा त्यांना भेट. ते काय आता लोक म्हणतात की आमचं देव तो. ओके. हा म्हणजे ते आणि नाव सेम असल्यामुळे तिकडे पण घोसायचं हे आहे, तिकडे घोसायचं मठ म्हणून मठ म्हणतात. ओके. आणि हा गोसावेश्वर कार्यक्रम करतात ते आपल्याला काय माहिती नाही. आणि हा तुम्ही गोसावेश्वर म्हणताय. ओके. तर आता आपण बघितलं पुरातन असं हे मंदिर यांनी बांधलंय, पण हे स्थान पुरातन आहे आणि हे दाखवण्यासाठी मी तुम्हाला आलो. कारण हे बघा पुरातन शिवलिंग आणि त्याचा आकार स्पष्ट आहे आणि खूप मोठं पाषाण होतं. ते म्हणतात असं खाली अजून आहे म्हणजे ते त्यांनी ते आजूबाजूला त्यांनी भर टाकून एक लेवल केली त्याला आणि अशा प्रकारे मंदिर केलं. आणि हे आजूबाजूचा परिसर पण दाखवतो मला. हे बघा अशा प्रकारे परिसर आहे, म्हणजे पूर्ण टेकडी आहे, खाली खाली असे उतार आहे. इकडून उंच आणि असा उतार आहे, म्हणजे या बाजूने असा खाली बावडी आहे. ओके. तुम्ही चढाव आलात ना हा ते व्हाळापर्यंत उतार आहे. बरोबर. ओके. तर अशा प्रकारे संपूर्ण परिसर आहे. मस्त वाटला, छान वाटलं तुमचं मंदिर बघून. मस्त मस्त. आणि कोरीव बांधकाम म्हणजे कोरीव आहे ना म्हणून मी बघायला आलो. म्हटलं कारण हे पुरातन आहे. बरोबर. हे कोणी हे केलं ना, मूर्ती आणून ठेवली नाही बरोबर. हे पहिल्यापासून म्हणजे पहिल्या लोकांची खुणा आहे ती, खूप जुन्या काळातल्या. अशा प्रकारे गोसावेश्वर मंदिर बघितलं आपण. मस्त. तर आपल्याला तावडे काकांनी मस्त माहिती दिलात तुम्ही, चांगलं वाटलं. आणि तुमचं म्हणजे वाडी पण मस्त निसर्गरम्य एकदम, म्हणजे बाकी शांत आम्हाला त्रास नाही. हा आणि कमी घरं असली तरी म्हणजे हा. आणि गाव म्हणजे आता गावात थोडी वाडी लांब आहे नाही, म्हणजे तुम्हाला जाताना हाच रस्ता मी आलो होतो. नाही जसं आम्ही भावड्या शॉर्टकट आम्हाला इकडून तिट्यावर. हा रोड आम्ही जाऊ शकतो. कासा तिट्यावरती गेला. ओके. तर आता जाताना मी आपल्या कणकवली वगैरे जायचं. हा तर तो रोड तुमचा. आणि गावात जाण्यासाठी मी आलो तो रस्ता. गावात जाण्यासाठी जेवढ्या गावच्या ठीक आहे. ओके.
आणि आता आपण बघितलं निसर्गरम्य असं गोसावेश्वर मंदिर, सुंदर परिसर आहे आणि आजूबाजूला पण काता आहे. हे त्यांनी फक्त हल्ली कोरलेलं आहे आणि ते जुना कोरीव आहे. हा ते बसायला म्हणून असं पुरं होतं ना, हा ते खाच्या मारून मारून असं बसण्यासाठी हे केलं. मंडळ बसते ना, बरोबर. मंडळी आली की ना. हा मस्त वाटलं, सुंदर. तर अशा प्रकारे सुंदर अशा निसर्गरम्य मंदिरात आपण आलो होतो. आजूबाजूचा परिसर पण बघा, मस्त वाटलं आणि मला पण इकडे येऊन मस्त वाटलं. फुल पॉझिटिव्ह एनर्जी, काहीतरी ऐतिहासिक बघितल्याची म्हणजे ऐतिहासिक गोष्ट बघितली असं वाटलं मस्त. कारण खूप जुनं शिवलिंग आहे ते, म्हणजे जी पाषाण आहे ते पूर्ण जुनं आहे आणि इथली वाडी